परत एकदा नमस्कार. आणि आता रविवारी सकाळी आमचा दिवस कसा जातो ते दाखवतो. तर आम्ही जातो आहे टेनिस खेळायला. इथे टेनिस खेळायला अलाउड आहेत. 5पेक्षा जास्त माणसं एका कोर्टवरती दिसली नाही पाहिजेत आणि ऑफकोर्स डिस्टन्स ठेवून खेळायला पाहिजे, म्हणून आम्ही जाऊ शकतो. तर आपण बघू आता जाताना काय काय नवीन इन्फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळेल ऑन द वे. बघू. चला, सामान ठेवलं आहे. बरोबर आता त्या रोडचं जे साईन आहे त्याच्या पाठीमागे आहे. तिथे टॅक्सी लिहिलं असेल त्याच्या पाठीमागे रोडच्या साईनच्या. आणि आता समोर तुम्हाला दिसत असेल लेफ्ट साईडला जी आहे त्याला बिझनेस पार्क म्हणतात या एरियाला पूर्ण. आणि इथे भरपूर मोठ्या कंपनींचं हेडक्वार्टर्स आहे. भरपूर IT कंपनीज आहेत. आणि बघू आता आपल्याला ऑन द वे बघायला मिळालं तर इंडियातल्या पण IT कंपनींचं इथं ऑफिस आहे. हा मस्तपैकी समुद्राच्या बाजूला आहे. वरती बघू शकता तुम्ही इन्फोसिसचं ऑफिस आहे. उजव्या साईडला बघा तुम्ही समुद्र दिसतोय. समुद्राचा बे म्हणजे खाडीसारखा प्रकार आहे. आपण आता चाललोय तो पण एक दुसरा आयलंड आहे. आणि इथे बघा लोक फिशिंग करतायत उजव्या साईडला. आणि हे कोणतरी मध्येच चालतायत रस्त्यात, ते चुकीचं आहे. पण काय काय लोक असतात अशी. आणि आता तुम्ही समोर बघता राईट साईडला ते पूर्वीचा प्रेसिडेंट आहे फिनलंडचे, केक्कोनन म्हणून. त्यांचं ते ऑफिस होतं. आता ते ऑफिस तिथं नाही आहेत, पण त्यांनी ते आता म्युझियम सारखा प्रकार बनवलेला आहे. परत एक सर्कल आहे. आपण त्या सर्कलनी आता तिसरं एक्झिट घेऊ. हे तसं मोठं सर्कल आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे तुम्हाला कुठल्या लेनमध्ये राहायचं. आणि आता तुम्ही बघू शकता बाहेरचं 2 टेनिस कोर्ट आहेत आणि हे मॅट कोर्ट आहेत. आणि दुसऱ्या बाजूला क्ले कोर्ट आहेत. आणि इथे पण तुम्ही उन्हाळ्यात खेळू शकता. आतमध्ये पण असंच मॅटचं कोर्ट आहे. उन्हाळ्यात बघू बाहेर खेळता आलं तर. तर उन्हाळा चांगला असेल आणि पाऊस पडत नसेल तर आपण खेळू शकतो. आणि तुम्ही इथे बघू शकता त्याच्या टेनिस कोर्टच्या बाहेर असं ग्रॅफिटी केलेलं आहे. ॲक्च्युली असं अलाउड नाही आहे,
पण जे आर्टिस्ट असतात ते रात्री येऊन हे सगळं काम करतात आणि लॉप्रमाणे तुम्ही काही करू शकत नाही. जास्तीत जास्त त्यांना फाईन करू शकता, पण तेही हुशार असतात. ते तोंडाला फडका लावून करतात आणि पोलिसांकडे तेवढा वेळ नाही आहे हे सगळं इन्व्हेस्टिगेशन करायला, त्यामुळे ते असंच राहू शकतं. सुंदर पार्क. चांगलं ऊन पडलंय आता आणि समुद्र पण छान दिसतोय. माणसंही जरा वॉकला बाहेर पडली आहेत. काही लोक फिशिंग करतात बघा. ते लहान फिश असतं हेरिंग सारखं. हा पूर्ण एरिया हा कुसिसारी हा एक नवा आयलंड आहे किंवा जुनंच आयलंड आहे, पण एक दुसरा आयलंड आहे आणि इथे भरपूर एम्बसीज आहेत वेगवेगळ्या देशाच्या. भारताची एम्बसी नाही आहे इथे, ती दुसऱ्या ठिकाणी आहे. आणि आता पण बघतो आहोत आपण आहोत केला रांता आणि इथे तुम्हाला साईन दिसेल बघा. आणि हा एस्पो सिटीचा एरिया आहे. आपण आलोय त्या समोरच्या ब्रिजवरनं. तिथे समजा ट्रक दिसत असेल कदाचित तुम्हाला, आणि तो एरिया हेलसिंकी आहे. आणि इथे बघा कशी बोट पार्क केल्यात त्या. आणि आम्ही राहतो तो त्या साईडला समोर एरिया आहे, तो परत हेलसिंकी एरिया आहे. आणि मला माहिती ना, तुम्ही इथून बघू शकता तिकडे एक ब्रिज आहे, त्या ब्रिजवरनं आपण मी राहतो त्या आयलंडवरती जाऊ शकतो. आणि हा पूर्ण ऑफिशियल एरिया आहे. आणि माझ्या मागे बघू शकता कसा पूर्ण समुद्र आहे. मागे बोट आहेत. त्या थंडीच्या दिवसात जेव्हा बर्फ पडतो तेव्हा पूर्ण समुद्र गोठतो आणि त्यामुळे या बोट परत त्या उचलून आपल्या घरी किंवा पार्किंगमध्ये नेऊन ठेवतात आणि परत बर्फ वितळल्यानंतर त्या बोट परत पाण्यात आणून ठेवतात. यावर्षी तेवढी थंडी नव्हती, त्यामुळे यावर्षी समुद्र गोठला नाही आहे. पण आता बघा फार छान दिसतोय समुद्र. आणि आपण जरा आता पाठी फार हवा होती म्हणून जरा पुढे आलो होतो, त्यामुळे कदाचित आवाज चांगला येईल.
काम करायला पण बरं वाटत असणार इथे, समुद्राच्या बाजूला स्ट्रेस जास्त असणार. माझंही एक ऑफिस ह्याच एरियामध्ये पुढे होतं आणि समुद्राच्या बाजूला होतं आणि समरमध्ये उन्हाळ्यात व्ह्यू फार छान दिसतो. ते मेट्रो स्टेशन आहे एक. आपण आता या ब्रिजवरच जातोय आपल्या आयलंडवरती, आणि हे आयलंड ब्रिजनी कनेक्ट केलेलं आहे. इथे धुकं पडल्यासारखं वाटतंय. आय होप हे धुकंच असावं ना की कुठे आग लागली. धुकंच आहे. हा लवतासारी पार्क आहे. आता आपण आपल्या घरी चाललोय आणि आता रिमोट कंट्रोलने घराचे दरवाजा उघडू. आजची आपली ट्रिप कशी वाटली ते जरूर कळवा.